हिवाळी अधिवेशनाला आता काही आठवडे शिल्लक राहिलेले आहेत आणि आता जे नागपुरातील मंत्र्यांचे बंगले आहेत त्यांच्या डागडुजीला सुरुवात झालेली आहे। कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं होतं। 150 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी त्यांनी कामबंद आंदोलन केलं होतं। मात्र आता सरकारच्या आश्वासनानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आलेले आणि त्यानंतर जे रंगरंगोटी असेल किंवा डागडुजी असेल त्या कामांना आता सुरुवात झाली। नागपूरचं हे रवी भवन आहे, इथे कॅबिनेट मंत्र्यांचे बंगले आहेत आणि हा बंगला क्रमांक आहे 29। हा बंगला आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा। एकीकडे शेतकरी संकटात असताना राज्यातील या बंगल्याचं काम आहे ते पूर्णपणे सुरू करण्यात आलेलं आहे। पूर्ण छत उकडण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर टाइल्स असतील किंवा दारांच्या फ्रेम असतील त्याही काढण्यात आलेल्या आहे। विशेष म्हणजे या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 1,09,00,000 रुपयाचं टेंडरिंग करण्यात आलेलं आहे। एकीकडे शेतकरी दुष्काळात आहे, शेतकऱ्यांना मदतीची मागणी आणि कृषी मंत्र्यांच्या बंगल्यासाठी हे 6 खोल्यांचा बंगला आहे किंवा 6 खोल्यांची ही कुटीर आहे रवी भवनमध्ये आणि या कुटीरसाठी जो पूर्ण रिपेअरिंग करण्यात येत आहे त्यासाठी 1,09,00,000 रुपयाचे टेंडर काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलेले आहे। कारण एकीकडे शेतकरी संकटात असताना अशा प्रकारचं उधळपट्टी का करतायत, बंगल्यांवर डागडुजीसाठी का बरं ही पैशांची उधळपट्टी होते असा प्रश्न विचारण्यात येतोय। त्यामुळे आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये नक्की कृषी मंत्री या बंगल्यामध्ये किती दिवस राहतात ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। उद्या समजा काही कंत्राटदारांनी मध्ये आत्महत्या केली की त्यांना सरकारने त्यांचं जे थकीत बिलं आहेत ती दिली नाहीत आणि आर्थिक विवंचनेत आली। उद्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी जर त्या ठिकाणी आत्महत्या केली तर ही सरकार काय करणार आहे आणि मागील 2 वर्षाचा पैसाही दिलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये आज सरकारने अशा प्रकारची उधळपट्टी जी सुरू केली आहे त्याची निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे, त्यावर SIT लावली पाहिजे।